पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 5 ऑगस्ट 2025 रोजी कामोठे भाजप मंडळाच्या वतीने अध्यक्ष विकास नारायण घरत यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सकाळी 9:30 वाजता स्वच्छता अभियान पोलीस स्टेशन चौक या परिसरात आयोजित करण्यात आले होते। तर सेक्टर 15 शंकर मंदिर तलावाच्या बाजूला सकाळी 10:30 वाजता वृक्ष लागवड करण्यात आली। सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद शाळा जुईगाव येथे शालेय शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले। तर सकाळी 11:30 वाजता उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे वैद्यकीय साहित्य आणि औषध किटचे वाटप करण्यात आले। सर, काय सांगाल? आज आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त तुम्ही आज विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, जसं वृक्ष लागवड असेल किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये किटचं वाटप करण्यात आलं। कशा प्रकारे तुम्ही भावना व्यक्त करता? नक्कीच आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। आणि आपला वाढदिवस लोकयुक्त असं घडलं पाहिजे त्याची पुरेपूर कृतीनं भारतीय जनता पार्टीला त्यांनी आश्वस्त केलं होतं। त्याचाच औचित्य साधून आज कामोठा मंडळाच्या वतीनं वृक्ष लागवड असेल, जिल्हा परिषद शालेय शिक्षण वस्तू वाटप असेल किंवा जिल्हा रुग्णालयाचा औचित्य साधून जिल्हा रुग्णालयामध्ये औषधांचा वाटप असेल, अशा वेगवेगळ्या उपक्रमातून आम्ही कामोठाच्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हा वाढदिवस साजरा केला। तर जेणेकरून जो आमदारांनी आम्हाला सांगितलेलं आहे की समाजोपयुक्त कार्यक्रम केले पाहिजेत आणि जेणेकरून समाजाच्या घटकाला जी गरज आहे ती गरज तिथपर्यंत पोहोचवली पाहिजे, त्याचा विचार करून आज आम्ही हा वाढदिवस या पद्धतीत साजरा केला आहे। पण एक वाढदिवसाचं औचित्य सोडूनही तुमच्या माध्यमातून अनेक उपक्रम तुम्ही कामोठे येथे कार्यालयात करत आहात। चांगले एक नगरसेवक झाल्यापासून, सभापती झाल्यापासून कार्यक्रम चालू आहेत। ह्यापुढे तुमचे कार्यक्रम कशा प्रकारे असणार आहेत? मी नगरसेवक झाल्यापासून किंवा आता अध्यक्ष झाल्यापासून भारतीय जनता पार्टीची प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर स्वतः आणि ती विचारधारा जोपासून आज मी पक्षात काम करत असतो। नाव कुठल्या पत्रिकेवर आहे, कुठल्या बॅनरवर फोटो आहे याची अपेक्षा न बाळगता आपल्या कार्याने आपली कार्याची पोचपावती द्यायची ही माझा ब्रीद वाक्य आहे, म्हणजे माझी इच्छा आहे। त्या पद्धतीने मी काम करत असतो। आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, लोकनेते रामशेठ ठाकूर असतील किंवा परेश ठाकूर असतील, यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाने वेळोवेळी आम्ही काम करत असतो आणि त्यांची काम करायची शैली आपणही कुठेतरी गिरवली पाहिजे। तर आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पूर्ण महाराष्ट्रात येते जो दानशूर व्यक्तिमत्व आहे किंवा कोणत्याही गोष्टीचं शैक्षणिक क्षेत्र असो, इतर कोणतं क्षेत्र असो, त्या क्षेत्रासाठी स्पोर्ट्स क्षेत्र असो, यासाठी निस्वार्थीपणे सेवा करणं हाच त्यांचा उपक्रम आणि त्यांचा उपक्रम तसेच आमचे नेते आमदार प्रशांत ठाकूर साहेब राबवत असताना त्यांची थोडीशी परिचिती म्हणून आमच्यामध्ये इन्व्हिट करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। कशा प्रकारे तुम्ही आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम आमच्या कामोठे मंडळाच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा वाढदिवस हा समाजोपयोगी असे उपक्रम राबवून साजरा करावा अशा सूचना आम्हाला त्यांनी अगोदरच दिल्या होत्या। त्यामुळे बॅनरबाजी वगैरे यामध्ये आम्ही हे न करता पूर्ण आमचं भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र येऊन आज सकाळपासून आम्ही कार्यक्रम करत आहोत। सर्वप्रथम आम्ही पोलीस स्टेशन आवारातली सगळी साफसफाई स्वच्छता अभियान राबवला। त्यानंतर आम्ही जवळजवळ झाडांरोपण केलेलं आहे। नंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळोपयोगी वस्तू आहेत त्यांचं वाटप केलेलं आहे। आता आम्ही ज्या औषधांचा तुटवडा आहे अशा औषधांचं आज आम्ही औषधं घेऊन जिल्हा रुग्णालयात आलेलो आहोत। अशा प्रकारे अजून दिवसभर बरेच उपक्रम राबवले जाणार आहेत आणि ह्या माध्यमातूनच आमच्या सर्वांचे जे आशीर्वाद येणार आहेत ते आमच्या प्रशांतदादांना लाभणार आहेत आणि हे पुन्हा एकदा प्रशांतदादांना वाढदिवसाच्या काय सांगाल सर? आज आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने विकास घरत माजी नगरसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून आज तुम्हाला किटचे वाटप करण्यात अनेक उपक्रम ते राबवत असतात, हॉस्पिटलला देणगी देत असतात। कशा प्रकारे तुमची भावना असणार? सर्वप्रथम मी आमदार साहेबांना आमच्या रुग्णालयातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आमदार साहेबांनी जे आम्हाला औषधांचं वाटप केलेलं आहे ते नक्कीच आम्ही रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो।